आपण या मार्गाचे सेवक खूप भाग्यशाली आहे, कारण या मार्गावर येणारा सेवक काहीतरी आपल्यावर काही त्या जन्मी उपकार होते म्हणून आपण एकत्र दिसत आहे। म्हणून आपले भाग्य समजा या महान त्यागी बाबा जुमदेवजीने एका माळेमध्ये गुंफून ठेवले। जर हा मार्ग मिळाला नसता तर आपल्या काय झालं असतं याचा विचार आपल्याला ज्या दिवशी आपण या मार्गाशी जुळलो त्या दिवसाची आठवण आपल्याला नेहमी ठेवावं लागेल। कारण बाबांनी तत्व शब्द नियम दिले। हे कशासाठी दिले? तत्व शब्द नियम दिले, माझा सेवक दुखी कष्टी आणि गरीब अनाडी राहिलेला नाही पाहिजे। त्याच्यासाठी आपल्याला चर्चा बैठक लावून दिली, तत्व शब्द नियम दिले, एक कुंपण दिलं। या कुंपणाच्या बाहेर जर गेला तो माझा नाही। बाबांना कोणालाही नाराज केलेलं नाही। या मार्गाशी जे आले सेवक सुखी आणि समाधानी झाले। जो कोणी दुखी असेल तर फक्त कर्माने, कारण बाबांना शेवटी कर्म दिले। कर्म जर तुमचे चांगले बनले नाही तर तुम्ही आपल्या कर्माने आपल्या विचाराने आपण दुःखी राहा। जर मी त्याच्यातला एक सेवक, मी एक मार्गात दुःखाच्याच मार्गाने माझ्या जवळजवळ 5.5 वर्षाची मुलगी निघून गेली। कॅन्वेट मध्ये होती, खूप हुशार होती, पण हुशारी भावत नाही, लोकांना परावत नाही। शाळेमध्ये तिचं कौतुक होत होतं। 10वीच्या मुलांना बस म्हणत होती अक्षरामध्ये, इतकं चांगलं अक्षर होतं। परंतु मी कोणासोबतही वादविवाद केला नाही, कोणासोबत अपशब्दाने बोललो नाही। अजूनही माझ्या मुखातून अबे हा शब्द निघत नाही। मी मार्गावर नसताना सुद्धा माझ्या मुखातून शब्द निघालेला नाही, कारण ही माझ्या आई वडिलांचे उपकार, माझ्या भावांचे उपकार। मी 2 वर्षाचा असताना माझे वडील निघून गेले, माझ्या आईने आणि माझ्या भावाने सांभाळ केला। मी माझ्या वडिलांचा चेहरा सुद्धा पाहिलेला नाही। परंतु संस्कार हे खूप कामी आहेत, संस्कार खूप कामी आहेत। आई वडिलांचे जसे संस्कार असते ना ते आपल्याला आयुष्यभर नेहमी कामी आहेत। कारण त्यांनी शिकवलं नाही कोणाला अबे म्हण, कोणाला शिवाळगाडी कर, कोणासोबत झगडे कर, असं कधी नाही। त्यांनी पहिलेच सांगत होतं कुठं झगडा भांडण होत असेल तर तिथून ते ऐकायचं नाही, दूर आपल्या घरी चाललं या। आम्ही कोणत्या जुव्याच्या समोर कधी मी मार्गात आलो, कोणत्या व्यसनाच्या आधारी नाही आलो, कोणताही व्यसन मला नाही। परंतु आपलं काहीतरी भाग्य असते म्हणून ह्या मार्गाशी जुळतो। माझ्या मुलीला मी 2.5 वर्ष झुललो, परंतु मला मार्गाचं कुठेही आवाज ऐकायला मिळाला नाही। नाहीतर या मार्गाचा थोडंसं जरी मला माहीत पडलं असतं तर आज माझी मुलगी गेली नसती। तिला कोणतीच बिमारी नव्हती, डॉक्टरांचं म्हणणं सर्व नॉर्मल रिपोर्ट होते, फक्त तिला उलटे आणि संडास ह्याच प्रकार होता। ती झोपून कधी राहिली नाही। शाळेत ताप असन तरी ती शाळेत जायची, खूप जिद्दी होती। परंतु तिला माझ्या घराच्या समोर पाहन तर बाटला तिथं त्या औषधाची, जिकडे पाहन तर तिकडे बाटला। एक औषध डॉक्टर कडून आलं का ते 2-3 डोस झाले का तिला साईडला ठेवून द्यायला, दुसरी आणायला। असं करून शेवटी पौर्णिमेच्या दिवशी निघून गेली। त्या वर्षीचा रिझल्ट लागला तिची मरण्याच्या अगोदर तिचा निश्चय होता की मी डान्स मध्ये भाग घेतो, जे संस्कारचे डान्स होतात त्याच्यामध्ये भाग घेतो। मी म्हणत होतो तर बाई तुझे जण चालणं नाही होत, पायात आड्या पडते, तू डान्स कसा करशील? अजूनही फोटो आहे तिचा, तर तिनं त्या डान्स मध्ये बिलकुल जिद्दीनं इतका छान डान्स केला का आपल्याला असं वाटते का तिला काहीच झाले नाही।
परंतु ती निघून गेली आणि ती निघून गेल्याच्या नंतर 3 दिवसानं मला ह्या मार्गाचा परिचय. कोण्या तरी पद्धतीनं आपलं भाग्य असलं तर भगवंत एक दूत पाठवत. या मार्गावरचा शौक नव्हता, परंतु त्याला या मार्गाविषयी माहिती होती आणि तो मला किराणा दुकानामध्ये भेटला. भोयरजी म्हणे तुमची मुलगी गेली. हो बाबा, मला माहित नव्हतं असा प्रकार होता. तुमच्या घरी याची इच्छा होती, परंतु तुमच्या घरपर्यंत कसं जायचं हा विचार मला येत होता, म्हणून मी येऊ शकलो नाही. जर मी आलो असतो तर तुमची कदाचित मुलगी गेली नसती, कारण माझ्या नजरेसमोर आखरी स्टेपवर असणारे पेशंट उभे होऊन या मार्गाशी आले आणि सुखी आणि समाधानीने आनंदाने जीवन जगत आहे. त्यांनी ते सांगितलं आणि मग मी म्हटलं आता सांगून काही अर्थ नाही, कारण एकटीच मुलगी होती, ती निघून गेली. आता सांगून काही अर्थ नाही. मी आणि माझी पत्नी पाहू आता काय करा. मग घरी गेलो. माझी सासू घरीच होती आणि त्यांना सांगितलं, थोडंसं सांगून पाहिलं काय म्हणते याची विचार. कारण आपल्या लोकांचं कसं असते, आपण सर्व अंधश्रद्धेत फसलो आहे. कारण सर्व देवाचं विसर्जन म्हणलं का झटकाच बसते, नाही का. कारण आपल्याला परंपरानुसार आपण करत गेलेलो आहे. त्याच्यामुळं सोडायचं कसं केलं, सोडलं तर आपलं का होईन असं वाटते. परंतु एकही देव धावत नाही. ज्यावेळेस पुजतो ना त्यावेळेस एकही देव धावत नाही. त्यावेळेस माझ्या मुलीसाठी मी ते TV मध्ये दाखवते ना, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप करत जा, मी तुम्हाला साथ देते. मी माझ्या मुलीला सलाईन लावून हिंगणघाट मार्गे, हा रोड एवढा खराब होता का धर गाडी चालवता येत नव्हती. खड्डेच खड्डे. आणि हिंगणघाट मार्गे सावंगीला गेलो. सेवाग्रामला जायचं तर सावंगीला गेलो. पाय उलटी येऊ म्हणते ना, आपल्याला साथ देत नाही म्हणते ना, त्यावेळेस नाही साथ. मी तिला सलाईन लावून गाडीत होती तर मी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप करत गेलो. अशानं तरी काहीतरी आळी नाही आला. आणि या मार्गाचा बाबाचं नाव घेतलं तर बाबाच्या शब्द घेतला तर शब्दावर किती पावर आहे. ज्यावेळेस मी मार्गाशी जुळायचं होतं, माझ्याजवळ एकही रुपया मार्गाशी जुडायचं होतं, माझ्याजवळ एकही रुपया नव्हता. त्या व्यक्तीने सांगितलं की हा मार्ग खूप चांगला आहे. तर म्हटलं खरंच काही मार्ग असेल तर ह्या मला माझ्याजवळ 5 पैसे नाही तिकीट जाण्याची, तर काहीतरी मदत करा. तर त्या भगवंतांच्या त्या शब्दावर जे माझ्या पत्नीकडे चिवक्लास करायला एक मुलगी येत होती, तिचं लग्न झालेलं होतं आणि तिची या घरी जाऊन तिला मुलाबाळे झाले होते, तिच्याकडे पैसे होते. त्या भगवंताने तिला सद्बुद्धी दिली का तू जा, त्यांच्याकडे जाऊन त्यांना पैशाची गरज आहे आणि त्यांचे पैसे देऊन दे. तिनं तिच्या आईला फोन केला आणि फोन करून सांगितलं का काकूकडे माझे पैसे माझ्याकडे पैसे होते, ते घेऊन जा. तर ती बाई आवाज विचारत घरी आली. मी असं झोपलेलो होतो ना, 2:30 वाजता मला ड्युटीवर जायचं होतं. 2:15चा टाइम होता. मी म्हटलं कोणाचा जरी आवाज येते तू बाहेर जाऊन पहा बरं, बाहेरचं घर विचारत आहे. तर ही म्हणते कोणी असेल म्हणते. नाही तू जाऊन पहा, आवाज देता एक बाईचा आवाज येतो. तर खरंच तिने जाऊन पाहिलं तर ती बाई तुमच्याच घरी यायचं आहे की माझी मुलगी शिकून गेली, तिचे पैसे राहिले होते मला द्यायचे आणि वरून मी ब्लाउजही पण आणले, ब्लाउज पण मला टाकायचे. ते घरी आली, ब्लाउज पण टाकले आणि पैसे पण दिले. पहा भगवंताचा चमत्कार. म्हणजे तिकीटच्या पलीकडे पैसे दिले, तिकीटच्या पलीकडे पैसे दिले. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मार्ग घेण्यासाठी 7 जानेवारी त्या दिवशी आम्ही आमचे कार्य चालू झाले. 6 जानेवारीला गेलो आणि 7 तारखेपासून आमचे कार्य चालू झाले. मुलासाठी मी मार्गात आलो होतो, कारण माझी मुलगी गेली, भगवंतानं दुसरं दिलं
तिथून 4 महिन्यानंच माझा मुलगा झाला आणि मुलाचंही तसं 6 महिन्यानं जेव्हा बाहेर निघायला लागलं त्यावेळेस त्याचंही वागत नव्हतं. 12-12 घंटे ताप येत होता आणि त्या तापानं आम्ही परेशान झालो. रात्रभर काढले. कसं होईल हे विचार पडला आणि त्यावेळेस निर्णय ठरवला की आता आपल्याला मार्गावर गेल्याशिवाय पर्याय नाही आणि मार्ग घेतला. त्याच्या दुसऱ्या दिवसपासून माझ्या मुलाचा कुठं ताप गेला. आज 14 वर्षाचा. आमचं सर्वात मोठं भार खूप कमी केला बाबानं. मेडिकल खर्च 0 बजेट होतं. 0 बजेट एवढं मोठं 0 बजेट मध्ये करून टाकलं. आमचा मेडिकलचा कुठलाही खर्च नाही. वातावरणाचा सर्दी ताप हे ते येणारच. तेवढं तर आपल्याला सहन करावं लागेल आणि तेही आपल्याला कमी खर्चामध्ये आपल्याला आपलं बाबांना निवारण करून दिलं. तर हे सर्व भाग्य आपलं या महानत्यागी बाबा जिंदूजीचं. मी या स्टेजवर उभा राहील बा. माझं हिंमत खूप कच्ची होती. हे या महानत्यागी बाबा जिंदूजी या स्टेजपर्यंत आणण्याचं, स्वाभिमानी जीवन जगण्याचं या महानत्यागी बाबा जिंदूजीचे उपकार आहे. म्हणून आपल्याला मी एकच सांगतो, कारण टाईम संपत आलेला आहे. मी एकच सांगतो, सर्व सेवक सेविकांनी 4 तत्व 3 शब्द पालनाचं आचरण करण्याचं सर्वात मोठी गरज आहे. चर्चा बैठकीमध्ये जाण्याची गरज आहे. भगवत कार्यात जाण्याची गरज आहे. महिन्यातून 1 किंवा 2, असं नाही म्हणत का दररोजच जा, पण 1-2 दिवस तरी आपण देऊ शकतो. आपल्याला बाकीचे दिवस तर मोकळेच आहे ना, पण 1-2 दिवस 2-3 तास देऊ शकत नाही. ज्यांना आपल्याला जीवनदान दिलं त्याच्यासाठी आपण 2-3 तास देऊ शकत नाही. मग तुम्ही देता कशाला? मग तुमच्या जीवनाचा अर्थ काय? मार्गावर असून का फक्त नावाचे? मग तसं करू नका, कारण आपत्ती यायला वेळ लागत नाही. सावध व्हा, जागृत व्हा आणि तन मन धन लावून बाबाचे 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचं आचरण करा. भगवत कार्यात जा. त्याचं ज्ञान मिळते. ते ज्ञान तुमच्या कामी पडत. आणि माझे एवढंच बोलून मी इथे माझे 2 शब्द समाप्त करत आहे. सर्व भगवंताला, बाबाजीला माझी आग्रहाची विनंती आहे, सर्व सेविकांना, बालक बालिकांना सद्बुद्धी द्या, चांगलं वागण्याची, भगवत कार्यात जाण्याची आणि जीवन सुंदर आणि स्वाभिमानी जीवन जगण्याची सद्बुद्धी द्या आणि या मार्गाचा आनंद घेण्याची सद्बुद्धी द्या. एवढीच माझी आग्रहाची विनंती आहे. आणि 2 शब्द माझे इथेच थांबवतो. माझ्या मार्गदर्शनामध्ये काही चुकभूल झाली असेल, तर काही वेळ वगैरे झालेला असेल तर संचालन साहेबांना, आदरणीय मंच साहेबांना माफी मागतो आणि उपस्थित सर्व सेवक सेविकांना सुद्धा माफी मागून